आज येवला येथे मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहे। येण्याचं निमित्त असं आहे की सकाळी जवळपास 12 ते 15 लोकांना त्या ठिकाणी डॉग बाईट झालं, कुत्र्यांनी त्या ठिकाणी चावलं आणि कुत्र्यांनी चावल्यानंतर हे 12-15 लोक या ठिकाणी हॉस्पिटलला आले। परंतु हॉस्पिटलला आल्यानंतर जे काही इंजेक्शन त्यांना अपेक्षित होते ते इंजेक्शन या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही आहे आणि म्हणून त्यातल्या बऱ्याच लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होती त्यांनी स्वतः बाहेरून इंजेक्शन परचेस केले आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या ठिकाणी इंजेक्शन मारून घेतले। ज्यांची परिस्थिती होती त्यांनी इंजेक्शन मारले इतपत ठीक आहे, पण ज्यांची परिस्थिती नव्हती ते लोक आज असेच घरी निघून गेले निराशापोटी। मग याला नेमकी जबाबदार कोण आहे? आणि कुत्रे चावल्यानंतर नेहमी आम्हाला या ठिकाणी यावं लागतं आणि इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागतो। हे किती दिवस चालणार आहे? आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगणं आहे की हा प्रश्न तुम्ही कधी मार्गी लावणार आहे? हे इथल्या लोकप्रतिनिधींचं अपयश आहे, मी असं सांगेल। तुमच्याकडनं प्रश्न सुटत नसतील तर आम्ही कलेक्टरला निवेदन देतो, कलेक्टर साहेबांना आम्ही सांगतो, राज्याचे जे आरोग्यमंत्री त्यांना आम्ही सांगतो, त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडनं हा प्रश्न आम्ही सोडवतो। मला या ठिकाणी बिचारे प्रशासनाला दोष द्यायचा नाही आहे, ते इथे काम करताय, परंतु ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या व्यवस्था औषधं असतील इंजेक्शन असतील हे उपलब्ध होणं गरजेचं होतं, इथं कोणीतरी जबाबदार माणूस असणं गरजेचं आहे आणि हे प्रश्न सुटले पाहिजे। इतका मोठा नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं परंतु डॉक्टरचा अभाव, स्टाफचा अभाव, मेडिसिन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही, म्हणजे मग नेमकी करायचं काय? आणि म्हणून यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। मी लवकरच कलेक्टर साहेबांना ही सातत्याने जी डॉग बाईट झाल्यानंतर इंजेक्शनची जी अडचण निर्माण होते तिथे आम्ही शिवसेनेच्या वतीने पत्रव्यवहार करणारच आहोत। माझी प्रशासनाला विनंती आहे की हा येवला शहर हे सगळे जागृत आहे आणि आम्ही विरोधकाच्या भूमिकेमध्ये असल्यानंतर आम्ही गप्पा बसणार नाही। जिथे जिथे सत्ताधारी चुकतील त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याला जाणीव करून देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून आत्ताच डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेत, डॉक्टर साहेबांना मला सांगणं आहे की आत्ताच एकदाची काही यादी जी तयार करायची ती यादी तयार करा। ज्या काही मेडिसिन तुम्हाला उपलब्ध करायचे असेल ते आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू, हापकिनकडे जाऊ, आरोग्यमंत्र्याकडे जाऊ, परंतु तुम्हाला मेडिसिन या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। बाईट डॉगचा या सगळ्या आजूबाजूच्या तालुक्यामधून कुत्रे या ठिकाणी सोडण्यात येतात, कारण इथं प्रशासनाचा धाकच राहिलेला नाहीये, लोकप्रतिनिधीचा धाक राहिलेला नाहीये। कोपरगावचे कुत्रे येवल्यात, वैजापूरचे कुत्रे येवल्यात, मनमाडचे कुत्रे येवल्यात, आता याच्यानंतर श्रीरामपूरचे कुत्रे येवल्यात, शिर्डी, सगळेच। याच्यानंतर जर डॉग बाईट जर झालं तर आम्ही एखादी प्रायव्हेट टीम लावू आणि अर्धे कुत्रे नगरपालिकेत सोडू आणि अर्धे कुत्रे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून सोडू, हे माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे। आणि म्हणून याच्यावर त्वरित प्रशासना, नगरपालिकेचे CEO आणि उपजिल्हा रुग्णालयाचे जे सिनियर डॉक्टर, चीफ डॉक्टर जे असतील ते, यांची जबाबदारी आहे की COनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि जे डॉग बाईट झालेला असेल, कुत्रे चावले असेल, त्याच्यासाठी मेडिसिन डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने उपलब्ध करावं, हे सांगण्यासाठी मी आज आलेलो आहे। इतरही बाबतीमध्ये मेडिसिनचा इतका अभाव आहे, लोकांना आता घशाची साथ चालू आहे, लोकांना त्या ठिकाणी वातावरण बदलतं, आज पावसाचं वातावरण झालेलं आहे, लोक आजारी पडत आहेत, चिमुकले आजारी पडत आहेत, पण म्हणाव्या त्या मेडिसिन लवकर उपलब्ध होत नाही, याची दखल त्या ठिकाणी घ्यावा, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि याला इशारा समजावा एवढंच मी सांगतो आणि थांबतो। आपण आलात मीडियाने या ठिकाणी काय हे बघा आता ना
घ्यावं करून का पाहिजे कुत्रे चावले का या ठिकाणी मेडिसिन अवेलेबल होत नसतात. दरवेळेस आम्हाला संघर्ष करावा लागतो. मला असं वाटतं कुत्रे अर्धे कुत्रे उपजिल्हा रुग्णालयात सोडून द्यावं आणि अर्धे कुत्रे नगरपालिकेत सोडून द्यावं. आमच्याकडे इतकी मोठी टीम आहे कुत्रे पकडायची का ते सगळे तुम्ही म्हणत असेल तर सोडून देऊ. तुमची चुकी बिलकुल नाही. मी आता कलेक्टर साहेबांना व्हॉट्सअप करणारच आहे आणि आपली त्या दिवशी पण चर्चा अधिक तुमची